नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता ज्या पद्धतीने जंतर मंतरचं आंदोलन, मग ते संसदेवरचे मोर्चा घेऊन निघालं, त्याच्यानंतर जो काही हिंसक प्रकार घडला, जमावानं दगडफेक केली आणि त्याला नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून मग पोलिसांनी ज्या पद्धतीनं लाठीमार केला, बरेच जण त्याच्यामध्ये जखमी झाले. प्रत्यक्षामध्ये 250च्या जवळपास पोलीस जखमी झालेले आहेत. म्हणजे दिल्लीमध्ये 100च्या जवळपास 100, 125 आणि बाहेर पण वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा प्रत्यक्षामध्ये ही निदर्शनं झाली, त्याला नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून पोलिसांना लाठीमार करावा लागला. पहिल्या दिवसापासून काय बोंब केल्या गेलेली होती की मोदी आणि अमित शहानी विशेषतः आज्ञा कशा दिल्या होत्या आणि पोलिसांनी गोळ्या कशा चालवल्या, AK-47 पोलिसांच्या हातामध्ये कशी होती, पॅलेट गन, काय काय वाटेल ते सगळा अपप्रचार केला गेला. एक तुम्ही नेहमी पहा, 2014च्या नंतर मोदीच्या विरोधामध्ये, मोदीच्या द्वेषापोटी, मोदी पदावरून गेलेच पाहिजे या नावाखाली म्हणून ज्या टोकाला जात आहेत विरोधक, त्याच्यातला एक भाग असा असतो की जी व्यवस्था आहे त्याच्यावरतीच प्रश्न निर्माण करायचे. इलेक्शन कमिशन, प्रत्यक्ष ते अधिकारी त्यांच्या नावानं बॉम्ब करायची. ईडी किंवा बाकीच्या सगळ्या सरकारी संस्था ह्या सरकारच्या हातचं बाहुलं कसं आहे सत्ताधाऱ्यांच्या, त्याच पद्धतीनं पोलीस हे सरकारच्या हातचं बाहुलं कसं, म्हणजे अमित शहाच्या इशाऱ्यावरती कसं नाचतात. आणि या पोलिसांनीच ठरून म्हणजे भाजपनी गुंड घुसवले आणि त्यांनी कशा पद्धतीनं हे सगळा हिंसाचार केला, हे सगळा प्रचार केला गेला. आता पोलिसांचे कुटुंबीय प्रत्यक्ष वेगवेगळ्या माहिती चॅनल्सवरती समोर येतात आणि माहिती देत आहेत की बाबा त्यांच्या घरच्यांचं, म्हणजे त्यांचे घरचा जो माणूस होता, हा पोलीस, हा सुरक्षा रक्षक, याला कशा पद्धतीनं मारहाण झालेली आहे, ह्याची तब्येत कशी खराब आहे, 10-12 जण तर गंभीर, त्यांची अवस्था गंभीर आहे. हा मुद्दा का नव्हता समोर आलेला? ज्या प्रत्यक्ष पोलिसांवरती कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिलेली आहे, त्या पोलिसांवरती त्यांचं नैतिक खच्चीकरण करण्यासाठी म्हणून शंका उपस्थित करायच्या. तुम्ही गोळ्यात झाडल्या, तुम्ही पॅलेट गनला कसं काय केलं, हे सगळे नाटकं चालू आहेत. आणि एक ठरलेला त्याचा पॅटर्न आहे. आधी शंका उपस्थित करायच्या, पत्रकारांना हे लेबरांडू त्यांना हाताशी धरायचं, घाणेरड्या बातम्या लावायच्या, ज्यांनी प्रत्यक्ष गुन्हे केले त्यांच्याच बाजूनं सहानुभूती उभी करायची आणि नंतर मग सर्वोच्च न्यायालयापर्यंत जायचं आणि हे सगळं वेळखाऊपणा करायचा. आता ही पॅलेट गनचाच वापर त्यांनी कसा केला आणि तो कसा करता येत नव्हता, हे कसं क्रूर आहे, ह्याच्या विरोधामध्ये चक्क कोर्टानं जे झापडलंय आता ह्यांना सगळ्यांना, आणि त्याच्यामुळे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे त्यांना, उघडायची नाही ती गोष्ट वेगळी. जेव्हा कुठलीही कायदा आणि सुरक्षेची प्रश्न म्हणजे बाब निर्माण होते, तेव्हा तुम्ही पोलिसांना दिलेले जे अधिकार आहेत त्याच्यावरती शंका उपस्थित करू शकत नाहीत. पॅलेट गनवरती जोपर्यंत बॅन येत नाही तोपर्यंत पोलिसांनी त्याचा वापर कसा करावा आणि काय, ह्याच्या बाबतीमध्ये कुठलेही आक्षेप घेता येत नाही, असं स्पष्ट केलेलं आहे कोर्टात. हां, तुम्हाला जिथे शंका आली ते केस बाय केस त्याच्यावरती वेगळा स्वतंत्रपणे विचार करू शकतो, पण सरधोपटपणे पोलिसांना हत्यारं देऊ नयेत किंवा पोलिसांनी हत्यारं वापरूच नाहीत. म्हणजे ह्यांचं इतकं टोकाला गेलेलं आहे, जेव्हा की हे सगळे निदर्शक त्यांना जंतर मंतरची जागा दिलेली होती त्या ठिकाणी थांबले नाहीत, हे संसदेवरती चाल करून गेले. ज्या भागामध्ये प्रवेश निषिद्ध आहे त्या भागामध्ये घुसायचा प्रयत्न केला. आता मी याच्यासाठी व्हिडिओ करतोय तो जो तिसरा मुद्दा समोर आला, हे जे पोलिसांचे सगळे प्रतिनिधी आता प्रत्यक्ष माध्यमावर समोर येऊन बोलायला लागले. काल वेगवेगळ्या चॅनलने 2 दिवसापूर्वीपासून जी जेव्हा चर्चा सुरू केली, त्याच्यामध्ये एक जो मुद्दा समोर आलेला आहे तो फारच विचित्र आहे. पोलिसांनी ते प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांनी जे अंडरस्टँडिंग लिहून दिलं होतं, लेखी आश्वासन दिलं होतं, त्याचे 22 कलम आहेत ते एकूण सगळे. आंदोलन कशा पद्धतीनं होईल, आंदोलन कुठे होईल, आंदोलन सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंतच कसं राहील, आंदोलन हिंसक कसं होणार नाही, दिलेल्या वेळामध्येच आंदोलन कसं होईल, कितीतरी गोष्टी ह्या आंदोलकांनी लिहून दिलेल्या आहेत. आंदोलनामध्ये जास्तीत जास्त 1000 विद्यार्थीच कसे असतील, 1000 पेक्षा जास्त लोक झाले तर दुसरीकडे कसे त्यांना शिफ्ट केल्या जाईल, म्हणजे एका ठिकाणी जास्त लोक गोळा होणार नाहीत, जास्त लोक गोळा झाले तर दुसरीकडे ते जातील, 10 ते 5 या दिलेल्या वेळातच निदर्शनं होतील, ह्याच्याशिवाय होणार नाही. या सगळ्या गोष्टीचं उल्लंघन स्वतः आंदोलनकर्त्यांनी पहिल्या दिवसापासून केलेलं. हे जे सगळे म्हणतात ना, पोलीस काय करायला, सरकार काय करायला लागलंय, हे प्रत्यक्षामध्ये तुम्ही लिहून दिलं होतं की आंदोलन कशा पद्धतीनं होईल ते तुम्ही पाळलं नाही.
ज्या ठिकाणी तुम्हाला परवानगी नाही त्या ठिकाणी तुम्ही घुसलात. आणि तिसरं म्हणजे हे जे दगडफेकीचं जे झालेलं नसेल, मी यापूर्वीचं तुम्हाला उदाहरण देतो. तेव्हा सगळे बोंबा मारत होते ना, आता सगळे चिडीचूप झालेले आहेत. काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांवरती, सैनिकांवरती दगडफेकीचं प्रमाण वाढलं होतं, स्टोन पेल्टिंग. आणि ह्या दगडफेकीसाठी यांना सगळं कसं बाहेरून पैसा यायचा, जे दगड फेकणारे त्यांच्यावरती त्यांना पैसा मिळायचा त्याच्यासाठीचा. आणि आता त्यांच्यावरती गुन्हे तेव्हा दाखल केले तर बोंब मारले सगळ्यांनी की बाबा मानवाधिकाराचं काय, कसं आहे, तुम्ही सर्वसामान्य लोकांवरती क्रूरपणे अशा पद्धतीनं वागतात त्यांच्याशी. अरे मग तुम्ही प्रत्यक्ष ह्या सर्वसामान्य तुमच्या दृष्टीनं निरागस असलेल्या लोकांनी दगड जे फेकले होते पोलिसांवरती, ते काय होतं? मंत्रोच्चार होता तो, पवित्र दगड होते ते. त्यातलं जे एक प्रकरण आहे की त्या एका सुरक्षा रक्षकांनी त्या दगड फेकणाऱ्याला उचललं, त्याला प्रत्यक्ष गाडीच्या समोर बांधलं आणि तशी गाडी फिरवलेली. फेका आता दगड कसे फेकतात, जे त्याच्यावरती एवढी चर्चा झाली. तेव्हा लगे आंतरराष्ट्रीय पातळी होती की भारतामध्ये सर्वसामान्य नागरिकांचं जगणं कसं हैराण करून टाकलेलं. हे सर्वसामान्य नागरिक म्हणून घेणारे हरामखोर बदमाश जेव्हा आपल्या सैनिकांवरती दगड फेकत होते, किंवा त्या रजा अकादमीच्या गुंडांनी जेव्हा आपल्या अमर जवान ज्योतीला लाथ मारली होती, तेव्हा कुठे गेलो होतं तुमचा मानवाधिकार? आत्ता स्पेन आणि मोरोक्को मधला 2 दिवसापूर्वीचा गंभीर विषय, 50-60 हजार लोक कशा पद्धतीनं घुसतायत दुसऱ्या देशामध्ये. घुसण्याचं एक वेळ ठीक आहे, त्यांच्या देशामध्ये अडचणी असतील तर, पण तिथं जाऊन ते तिथली व्यवस्था सगळी कशी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकायला लागलेत. म्हणजे स्पेनची स्त्रियांवरती बलात्कार आणि अत्याचार कसे वाढले, अशा प्रसंगी काय वागायचे त्यांच्याशी? कुठलाही घुसखोर काय, देशातलाही माणूस जेव्हा हिंसा करायला लागतो, देशातलाही माणूस जेव्हा त्याचं डोकं फिरलेलं असतं, तेव्हा त्याच्यावरती काय करावं लागतं? पिसाळलेल्या कुत्र्याच्या समोर काय दयायाचना करायची असते, त्याच्यासमोर काय पार्ल्याची बिस्किटं फेकायची असतात? त्याला दंड्यानंच मारावं लागतं. आपल्याकडं अशा ह्याला म्हणजे अपवाद म्हणून का होईना, किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये शस्त्र हे तुम्हाला उचलावं लागेल, जरी तुमचं शस्त्र उचलणं हा तुम्हाला धर्म संपत नसेल तरी. आपद धर्म असा तो शब्द आहे की युद्धाचा प्रसंग आहे, शत्रूचा निपात करणे ह्याला काही दुसरा पर्याय नाही. शांतीचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत. काय सांगितलं हो अर्जुनाला गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने? त्याची दिगमूढ अवस्था जी आहे ती कशामुळे दूर करावी लागली त्यांना? की आता हे सगळं बाकीचं मानवाधिकार वगैरे चालणार नाही समजून सांगितलंय, शिष्टाचार झालाय, सगळं फेल गेलेलं आहे. आता शेवटचा पर्याय म्हणजे तुला शस्त्र हातामध्ये घ्यावंच लागेल. तीच अवस्था आहे पोलिसांची सुद्धा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला फक्त जंतर मंतरवरती आंदोलन करायला सांगितलेलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः जे काही लिहून दिलेले ते सगळं तुम्ही काहीच पाळलेलं नाही. म्हणजे इथपासून चालू आहे ते सगळं. इतके उपर सुद्धा प्रत्यक्ष घोषणा केल्या गेली की इथून पुढे जाऊ नये, पाऊल उचलू नये, कडक कारवाई केल्या जाईल, तरी ऐकलं नाही, उलट दगड फेकले. हे सगळं झाल्याच्या नंतर, प्रतिबंधित भागामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर, दगडफेक केल्याच्या नंतर, घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ केल्याच्या नंतर पोलिसांनी लाठी हल्ला केलेला, आणि तरी त्याच्या नावानं तुम्ही बोंबा मारायला लागलात. म्हणजे किती टोकाला गेलेत. आणि आता जेव्हा ते सगळे पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय आहेत ते समोर येऊन बोलायला लागलेत, त्यांच्या अडचणीबद्दल सांगायला लागलेत, तेव्हा हे सगळे कुठे चिडीचूप होऊन बसलेले आहेत. हे सगळे जे लिब्रांडू बदमाश पत्रकार आहेत, का नाही त्यांनी पोलिसांच्या बाईट घेतल्या? का नाही त्यांच्या कुटुंबियांना जाऊन विचारलं? त्यांच्या घरात काय पोरबाळ नव्हते? त्यांचं जे काय रक्त सांडलं ते काय पाणी होतं? विद्यार्थ्यांना कसं मारलं म्हणून सांगायला, विद्यार्थ्यांनी काय केलं सांगत नाहीयेत. विद्यार्थ्यांनी घाणेरड्या भाषेमध्ये दिलेल्या शिव्या, तेव्हा ते मायनर आहेत का विद्यार्थी आहेत का नीटच्या परीक्षेला बसले, तेव्हा नाही कोणाला विचारा वाटत. आत्ता जेव्हा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की पोलिसांनी स्वतःवरती दगडफेक करून घेतली, एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसाला मारलं का, तर कळावं म्हणून? म्हणजे त्यांनी काय दगडफेक सुरू केली, हिंसा सुरू केली, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावरती अशा पद्धतीनं लाठी हल्ला केला, आणि त्याचं समर्थन करण्यासाठी म्हणून पोलिसांनी आधीच एकमेकांवरती दगडफेक केली, एकमेकांना मारून घेतली. काय चाललंय काय हे? ज्या पद्धतीनं आता पोलिसांचे जे समोर आलेलं आहे विषय, आणि आता अतिशय जोरकसपणे त्यांचे कुटुंबीय ते सगळं मांडतात, आणि ते सगळ्यांना आता ज्या मीडियाला किमान लाच शिल्लक की त्यांना ते समोर आणणं भाग आहे, ते आणतायत समोर. तेव्हा ह्यांच्या कोणाकडे कुठलंही उत्तर नाही त्याचं.
FIRच्या बाबतीमध्ये कोणी किती कशाही घोषणा करो, कोणी विद्यार्थी असो, लहान मुलगा असो, कोणीही असो, ज्यांनी कोणी हिंसाचार केला त्याच्यावरती कडक कारवाई कुठल्या परिस्थितीमध्ये व्हायलाच पाहिजे आणि होणारच. त्याच्यावरची उसंतवाणी. पोलिसांची झाली उघडी जखम, लावावा मलम त्याला कोणी. मासूम हे ऐसे कोण आंदोलक, छोटेसे बालक कोण होते. पोलिसांनीच का स्वतःला मारले, स्वतःच सांडले रक्त ऐसे. आंदोलक चाले नियमाप्रमाणे, अहिंसेचे गाणे गात गात. संसद भवन जागा भजनाची, हजेरी सर्वांची आवश्यक. मंतरले होते दगड हातात, शिव्याही ओठात पवित्रत्या. कांत पोलिसांची झाली खरी चूक, मार त्यांनी मूक खाल्ला नाही, मार त्यांनी मूक खाल्ला नाही. म्हणजे यांचं काय म्हणणं होतं की आम्ही पोलिसांना बडूत आणि पोलिसांनी ते शांतपणे ऐकून घ्यावं, कारण की लोकशाही, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे शिवाय द्यायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांना पाहिजे, कुठेही घुसायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे, कुणावरही दगड मारायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे. आणि मग त्याच्या विरोधामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून काय ॲक्शन झाली की मग असा तडफडाट सुरू होतो आणि बोंब सुरू होते. हे जे सगळे बदमाश ढोंगी आहेत, यांच्या घरचे लोक पाहिजे होते तिथे. यांच्या घरचे लोक पोलिसांमध्ये पाहिजे होते आणि त्यांना दगड लागायला पाहिजे होते, म्हणजे मग ह्यांना कळलं असतं. अगदी हे जे बदमाश सगळे नेते आहेत काँग्रेस जनता पार्टीचे वगैरे, ते कोणी दगडफेकीमध्ये आलेलं नाहीये, ते कोणी लाठी हल्ल्यात आलेलं नाही, त्यांना कोणालाही काय खर्चटलं सुद्धा नाहीये. हे बदमाश आहेत, ह्यांनी आपल्या सगळ्या समर्थकांना पूर्णपणे वाऱ्यावरती सोडून दिलं, आगीच्या तोंडी दिलं आणि स्वतः मात्र सुरक्षित राहिले, भाषणं करत राहिले. आता जे पोरं ह्याच्यामध्ये अडकलेले असतील किंवा इथून पुढे अडकतील त्यांचं अक्षरशः करिअर बरोबर होतं, तुम्हाला मी सांगतो. यापूर्वीच्या आंदोलनाचे दाखले आम्ही दिलेले, आताही परत आम्ही देऊ. कोरेगाव भीमा असो, दिल्ली दंगे असो, ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना उचकवल्या गेलं, विद्यार्थी त्याच्यामध्ये, तरुण त्याच्यामध्ये अडकले आणि ते जे अडकले त्यांचं आयुष्य बर्बाद झालं. त्यांच्यावरती केसेस आणि बाकीचे खटले आणि त्याच्यामध्ये त्यांना येणाऱ्या उद्योग, नोकरी, व्यवसायामध्ये, परदेश प्रवासामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये येणारी अडचण. हा जो दीपके मोठ्या ह्यानं बोलतो ना, हा स्वतः परदेशामध्ये जाऊन शिकतो, आताही जाईल परत वापस पुन्हा. जर ह्याला त्याच्यावरती ह्याच्या दाखल झाले असतील ना गुन्हे, तर ह्याला कळेल, डोळे पांढरे होतील यांचे. सर्वसामान्य साध्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या आगीमध्ये फेकून दिलेलं आहे आणि आता त्यांना त्याचे चटके जाणवायला लागलेले आहेत, ह्यांनाही जाणवायला पाहिजे होते. माझी तर इच्छा आहे कुठल्या ना कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये, खऱ्या अर्थातच, खोट्या नाही, अभिजित दीपके त्याचे सहकारी, त्याचे समर्थक हे अडकले पाहिजे, म्हणजे त्यांना कळेल नेमके काय परिस्थिती आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. धर्मजागृतीचा विधायक बुरुज